महाकाल नावा खास उपाय आर्थिक लाभासाठी धतुरा उपाय। तर अशा प्रकाराची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकराचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। या संदर्भात एक धतुरा जो महादेवांना अतिप्रिय आहे, विवाह, आजार आणि संतती सुख या सर्वांवर हे 3 उपाय असे प्रभावी ठरतात। हे एका गोष्टीच्या रूपात आपण पाहूया। तर मित्रांनो, एका गावात एक शिवभक्त कुटुंब राहत होतं। या कुटुंबाचे प्रमुख रामू आणि त्यांची पत्नी सीता होती। त्यांना 2 मुलं होती, गोपाळ आणि जान्हवी। रामूने आपल्या कुटुंबासह नेहमी श्रावणी सोमवारी भगवान शिवाची पूजा केली। विवाहासाठी गोपाळच्या विवाहाची चिंता रामूला लागली होती। अनेक ठिकाणी गोपाळचं स्थळ बघितलं पण कुठेच जमलं नाही। शेवटी रामूने एका आस्थावान गुरुजींच्या सल्ल्यानुसार श्रावणी सोमवारी भगवान शिवाला धतुऱ्यांचं फुलांचं हवन करण्याचा निर्णय घेतला। रामूने आपल्या अंगणात एक धतुरा लावला आणि दर सोमवारी त्याचं फूल महादेवाला अर्पण करू लागला। काही महिन्यातच गोपाळला एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी मिळाली। तिचं नाव राधा होतं आणि तिने गोपाळचा प्रस्ताव स्वीकारला। दोघांचा विवाह धूमधडाक्यात पार पाडलं। आजारांवर उपाय। रामूच्या कुटुंबात जान्हवीचं आरोग्य नेहमीच चिंतेचा विषय होता। ती नेहमी आजारी असायची आणि औषधोपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता। रामूने पुन्हा धतुऱ्याचा उपाय आजमावायचं ठरवलं। त्याने श्रावणी सोमवारी धतुऱ्याचं फूल शिवाला अर्पण करताना जान्हवीसाठी आरोग्याची प्रार्थना केली। याशिवाय गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याने जान्हवीला धतुऱ्याच्या पानाचा अर्घ देण्यास सुरुवात केली। काही दिवसांतच जान्हवीच्या
होती. त्यांना वाटायचं की त्यांच्या मुलांना भविष्यात सुख समृद्धी आणि संतती सुख लाभावं. रामूने त्यासाठी धतुऱ्यांचा आणखी एक उपाय केला. श्रावणी सोमवारी शिवाला धतुऱ्यांचं फूल अर्पण करताना रामू आणि सीताने आपल्या मुलांचं भविष्याबाबत प्रार्थना केली. त्यांनी धतुऱ्यांच्या पानांचं हवन करून महादेवाला अभिषेक केला. यामुळे त्यांच्या मुलांना सुखी जीवन आणि संतती सुख मिळालं. या तिन्ही उपायांमुळे रामू आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन सुखमय झालं. गोपाळचं वैवाहिक जीवन आनंदी झालं. जान्हवीचं आरोग्य सुधारलं आणि त्यांच्या मुलांचा संतती सुख लाभलं. धतुऱ्यांच्या फुलांच्या माध्यमातून भगवान शिवाच्या कृपाने हे सर्व शक्य झालं. यातून एक गोष्ट मित्रांनो शिकायला मिळाली की श्रद्धा आणि भक्तीने केल्या गेलेल्या उपायांमुळे जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. महादेवाचे स्मरण आणि त्यांच्या प्रिय धतुऱ्यांचे फुलांनी भक्तांना इच्छित फलप्राप्ती होते. श्रावणी सोमवारी शिवाची पूजा आणि धतुऱ्यांचं अर्पण हे अत्यंत फलदायी ठरते. मित्रांनो, धतुरा हा उपाय श्रावणाच्या सोमवारी आर्थिक लाभासाठी वापरावा. सोमवारी धतुऱ्यांचे मूळ घरामध्ये आणा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला ते नेहमी दिसेल. लक्षात ठेवा की ते पूर्व दिशेलाच ठेवावे. त्यानंतर माँ कालीचा बीज मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने तुमच्या घरातून पैशांची समस्या दूर होईल. श्रावण महिन्यात शिवलिंगाला दररोज एक धतुरा अर्पण करावा आणि त्याची देठ शिवलिंगाच्या जलाशयाकडे असावी. धतुरा अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. शिवाच्या कृपेने संतती होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि लवकरच सुखाची प्राप्ती होईल. आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी धतुऱ्यांचा उपाय. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य वारंवार आजारी पडत असेल तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपल्या हातातील शिवलिंगाला हळद मिश्रित धतुरा अर्पण करा. सकाळी आणि संध्याकाळी धतुरा अर्पण करा. हा धतुरा घरी लावा आणि रुग्णाचा उशीखाली ठेवा. असे केल्याने रुग्णाची स्थिती सुधरेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी धतुऱ्यांचा उपाय. घरातील सर्व प्रकारांची नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी धतुरा देखील खूप उपयुक्त मानला जातो. धतुरा काळ्या धाग्यात बांधून घराच्या मुख्य दारात लटकवा. असे केल्याने कोणतेही नकारात्मकता शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि तुमचे घर सर्व प्रकारच्या संकटापासून आणि वाईट नजरेपासून सुरक्षित राहील. ते वेळोवेळी बदलत राहणे महत्त्वाचं आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी धतुरांचा उपाय. जर तुम्ही दीर्घकाळापासून तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल आणि धनप्राप्तीच्या मार्गात सतत अडथळे येत असेल तर श्रावण महिन्यात दररोज धतुऱ्यांचे फूल शिवलिंगाला अर्पण करावे. हे फूल अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा वाचा आणि भगवान शंकराचं ध्यान करा. असे केल्याने तुमचा संदेश भोलेबाबांपर्यंत लवकरच पोहोचेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. तर मित्रांनो, असे काही उपाय आहे जे आपल्याला करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्याला 100% फल प्राप्त होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.